इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. धन्य धन्य निवृत्तीनाथा काय महिमा वर्णावा असे अभंग मुखीघात हात वारकरी संप्रदायाच्या पताका. महिलांनी डोक्यावर घेतलेले तुळशीपात्र, विनेकरी, टाळकरी, मानाच्या दिंड्यांसह हजारो वारकऱ्यांनी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जय जयकार करीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या आषाढी वारी निमित्त संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यासाठी कालपासूनच मानाच्या दिंड्यांसोबत हजारोंच्या संख्येनं वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते. सकाळी निवृत्तीनाथांच्या मंदिरात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर संस्थांच्या वतीनं मानाच्या दिंड्यांचे प्रमुख त्यांना नारळ आणि कपाळी बुक्का लावून सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा गजर करीत पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. पानाफुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्ती आणि पादुका ठेवण्यात आल्या होत्या. रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. रथाच्या पुढे बैलगाडीमध्ये नगारा ठेवण्यात आला. त्यामागे बैलगाडीवर सनई चौघडा होता. रथाच्या पुढे मानाच्या संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान विठ्ठल मंदिर गावठा दिंडी, सिन्नर हरिभक्त परायण एकनाथ महाराज गोळीसर दिंडी, कुंदेवाडी सिन्नर हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापूरकर दिंडी, पंढरपूर या 4 दिंड्या होत्या. तर रथाच्या मागे मानाच्या 35 दिंड्या अतिशय शिस्तबद्धरित्या सहभागी झाल्या होत्या. सुमारे 2:30 वाजता नाथ मंदिराच्या समोरून पालखी प्रस्थान झाले. प्रस्थानाच्या सुरुवातीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे यांनी रथाचे सारथ्य केले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, मनसेचे अमित ठाकरे, अक्षय महाराज भोसले, विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह, तहसीलदार गणेश जाधव आदी उपस्थित होते. त्यानंतर रथ भगवती चौकात आणण्यात आला. तेथून नाथांची प्रतिमा पालखीतून कुशावर्त तीर्थावर आणण्यात आली. नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे आणि त्यांचे पती रवींद्र सोनवणे यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या मूर्तीस कुशावर्त तीर्थावर स्नान घालून पूजा अभिषेक केला. आणि यावेळी विश्वस्त तथा पुजारी हरिभक्त परायण जयंत महाराज गोसावी, संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण राहुल महाराज साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख अमर ठोंबरे, विश्वस्त ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, गोकुळ गांगुर्डे, कांचन जगताप, नारायण मुठाळ, निलेश गाडवे, मनोज कुमार राठी, भानुदास गोसावी, योगेश गोसावी, सच्चिदानंद गोसावी, महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर, हरिभक्त परायण तुळशीदास महाराज गुट्टे, व्यवस्थापक गंगाराम झोले, संदीप मुळाने, संदीप बदादे, दादा आचारी आदी उपस्थित होते. यावेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक दत्तू खाडे यांचे मार्गदर्शन खाली होमगार्ड्सही मोठ्या संख्येनं तैनात होते. पालखीला निरोप देण्यासाठी 50,000पेक्षा भाविकांनी हजेरी लावली. NCN न्यूजसाठी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.